बातमी राज्यामधून अजित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाबाबत खदखद व्यक्त केली आहे। कित्येक वर्ष मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, असं अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात म्हटलंय। त्यांनी आपली मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा बोलून दाखवली आहे। मुंबईत आयोजित गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते। दरम्यान भाजप सोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। अलीकडच्या काळामध्ये महिलांना संधी मिळाली पाहिजे। लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये काही चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारने आम्ही केलेला आहे। त्यांना आर्थिक बाबतीत सक्षम करणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं, त्याच्यामध्ये त्या पुढं कशा जातील, त्या आर्थिक सक्षम होत असताना कुटुंबाला देखील आधार कसा देतील, याबद्दलचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे। राही भिडे म्हणाल्या की उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे। आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही। तर अजित पवार यांच्या याच वक्तव्यानंतर संजय राऊतांनी जोरदार तोंडसुख घेतलंय। तर राजकारणामध्ये अपेक्षा ठेवण्यात काही गैर नसल्याचं राजकीय नेत्यांनी म्हटलंय। काय काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत पाहूयात। मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर। नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते। मनोज जोशी झाले ना, पक्षाबरोबर राहिले निष्ठेने। भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील, हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे। मी लिहिलंय सामना। अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी खंत बोलून दाखवली आहे, अजून कुठे योग आला नाही। माझी पण एक दिवस मी पण मुख्यमंत्री होईल असं त्यांनी भावना व्यक्त केली। आता ते आता परमनंट उपमुख्यमंत्री आहेच, तर मला असं वाटतं की बघू। निश्चित आहे, राजकारणामध्ये अपेक्षा ठेवणं काही गैर नाही आहेत, परंतु मुख्यमंत्री जरी अजितदादा झाले नाही तरी त्यांनी एक रेकॉर्ड केलेलं आहे उपमुख्यमंत्री पदाचं। मला वाटतं इतक्या प्रदीर्घ कालापर्यंत कोणी उपमुख्यमंत्री राहिलं नसेल। निश्चित भविष्यात जर योग आलेच तर ते मुख्यमंत्री होतील आणि राजकारणामध्ये अशा अपेक्षा बाळगणं काही गैर नाही। असा योग माझ्या आयुष्यातला मी 2-3 वेळा केला आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेस आमच्या जर थोडंसं पुढे गेली आणि एकत्र आल्यानंतर काँग्रेसचे लोक जास्त निवडून आले होते, त्यामुळे ती संधी विलासरावांना मिळाली। आमचे निवडून आल्यासुद्धा मला मिळाले, पण तर ठीक आहे, सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असं नाही। आता सगळ्यांनी इच्छा धरायला काही हरकत नाही, शुभेच्छा द्यायला आपली काय हरकत आहे। अजित पवारांनी पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली। अरे का कारण आहे, तेव्हा राजकारणामध्ये जो येतो तो अशी अपेक्षा घेऊनच येतो। दरम्यान ज्याला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे त्यांना शुभेच्छा आहेत। आता 5 वर्ष शक्य नाही, पण तरी मुख्यमंत्री झाले तर आनंद असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे। आता ज्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्याला शुभेच्छा द्यायला काय, शेवटी राजकारण हे खुल्या मनानं करायचं असतं। त्यामुळं त्यांना या आता 5 वर्ष तर आमचा कोणाचा विषय नाही। या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत। त्या तिघातल्या याच्यात संधी त्यांना मिळाली तर त्याचा आनंद आमच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केले म्हणून आम्हाला होणारच, का नाही होणार।